पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आ ब्रह्मभुवनान् लोका पुनरावर्तिनोऽर्जुन. मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. आ ब्रह्मभुवनात् लोका पुनरावर्तिनः अर्जुन. मामुपेत्य तु कौन्तेय पुनः जन्म न विद्यते. अर्जुन, आ ब्रह्मभुवनात् लोका पुनरावर्तिनः म्हणले ब्रह्मलोकापर्यंत जेवढे काही लोक आहेत तेवढे कसे आहेत? पुनरावर्तिनः. त्या सर्वांचा काय होतो? पुनर्जन्म होतो. सर्वांना जन्म घ्यावा लागतो. केवढ्या ब्रह्मलोकापर्यंत जेवढे काय आहेत म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत. ब्रह्मलोकापर्यंत जे लोक आहेत ते सर्व पुनर्जन्माला प्राप्त होणारे आहेत. परंतु तू कौंतेय, परंतु हे कौंतेय, हे अर्जुना, हे कुंतीपुत्र अर्जुना, माम उपेत्य तू पुनः जन्म न विद्यते. माम उपेत्य म्हणजे मला प्राप्त होऊन, मला प्राप्त झाल्यानंतर पुनर्जन्म प्राप्त होतो का? नाही का? हा. एरवी ब्रह्मपणाचे भडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे. एरवी ब्रह्मपणाचे भडसे पुनरावृत्तीचे वळसे न चुकतीची म्हणले ब्रह्मपणाच्या जे काही थोरवी आहे, ब्रह्मपणाचा जो काही मोठेपणा आहे, ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव, म्हणजे जे काही ब्रह्मदेवाची मोठी पदवी आहे, इतक्या मोठ्या पदवीने देखील पुनरावृत्तीचे वळसे न चुकतेचे, त्याला देखील काय पुनर्जन्म घ्यावा लागतो. इतका मोठा ब्रह्मदेव, त्याला पण जन्माला यावं लागतं. पण आता याच्या पुढे दुसरा विषय बदलतात. परे निवटलियाचे जैसे पोट न दुखे. निवटलियाचे म्हणजे एखादा मनुष्य मेला असेल, एखाद्याचा देहपात झाला, तर अशा मनुष्याचं पोट दुखेल का? पोट कोणाचं दुखेल? जिवंताचं. का मेलेल्याचं पोट दुखतं? नाही. परी निवटल्याचं जैसे पोट न दुखे. पुढे दुसरा दृष्टांत दिला. ना तरी चेली या नंतरे जैसे स्वप्ने चेनी महाबुरे न बुडीजे. जाग झाल्यानंतर स्वप्नाच्या महापुरामध्ये तो बुडत नाही. स्वप्न पाहणारा, स्वप्न पाहता पाहता काय झालं? समोर मोठा महापूर दिसला. आता महापुरामध्ये वाहून जाणार असं त्याला वाटलं. तेवढ्यात काय झाला? जागा झाला. मग आता तो त्या स्वप्नामध्ये जो काही महापूर पाहिला होता त्यामध्ये बुडणार का? जागा झालेला मग चेवणिया पाहिजे तर काही नाही. जागा झालेला स्वप्नाच्या महापुरामध्ये बुडत नाही. तेवी तशा प्रकारे भगवंत म्हणतात, माते पावले ते संसारे लिंपतीची ना. जे मला प्राप्त झाले ते संसाराने लिप्त होत नाहीत, किंवा संसाराच्या सागरामध्ये ते बुडत नाहीत. संसाराच्या बी सागरामध्ये कोण बुडणार? जे अज्ञानी आहेत, जे संसारामध्ये आसक्त आहेत, ते काय होतील? संसाररूपी सागरामध्ये बुडतील. पण जे आता संसारापासून विरक्त झालेले आहेत, ज्यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, जसं जाग झाल्यानंतर स्वप्नाच्या महापुरामध्ये बुडत नाही, तसं आत्मज्ञानरूपी जागृती आल्यानंतर, बरोबर का, तो पुनर्जन्माला प्राप्त होईल का? नाही. तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. जे माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले ते संसाराच्या दुःखाने लिप्त होतच नाही. एरवी विचार करून पाहिलं तर जगदाकाराचे शिरे. एरवी जगदाकाराचे शिरे. एक असं आहे की जगतरूपी आकाराचं ते काय आहे? डोकं आहे. जे चिरस्थायी यांचे धुरे. चिरकाळ राहणाऱ्यामध्ये जो श्रेष्ठ आहे, म्हणजे ज्यांना आयुष्य फार आहे असे असणारे चिरस्थायी. आणि अशा चिरस्थायीमध्ये म्हणजे ज्यांना भरपूर आयुष्य आहे ते झाले चिरस्थायी. पण अशामध्ये जो कसा आहे? श्रेष्ठ आहे. त्याला त्यांच्यापेक्षा जास्त आयुष्य आहे, असा जो त्यांच्यापेक्षा वरचढ आहे. ब्रह्मभुवनगा चवरे लोका चळाचे. या त्रैलोक्य रूपी काय? जे स्वर्गादी चतुर्दश लोकरूपी पर्वताचे शिखर आहे. म्हणजे सर्व हे जे काही 14 भुवन आहेत, या 14 भुवनांचं ते काय आहे?
शिखर आहे. असं कोण? तो ब्रह्मदेव. जिये गावीचा पहार दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी. वेळोने पांती उठी एकसरी 14 जणांची. म्हणजे त्या ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाचं इतकं वर्णन केलं. म्हणजे ब्रह्मलोक कसा आहे बघा, जे जगदाकाराचे शिरे. ब्रह्मलोक कसा आहे म्हणजे जगदरूपी आकाराचं जे काय श्रेष्ठ स्थान आहे, शिर आहे, डोकं आहे, जे चिरस्थायी यांचे धोरे, ज्यांना फार आयुष्य आहे. म्हणजे जगातील आकाशासारख्या चिरकाल राहणाऱ्या पदार्थामध्ये जे काय आहे अग्रेसर आहे, असं असणार जो ब्रह्मदेव. ब्रह्मभुवनगा चौरे लोकाचळाचे. चतुर्दश रूपी जे काय 14 भुवन आहेत, त्या 14 भुवनाचं ते काय आहे, शिखर आहे. पुन्हा अजून ते ब्रह्मलोक कसा आहे बघा. म्हणजे ब्रह्मलोक कसा आहे, किती म्हणजे ब्रह्मदेवाचं किती श्रेष्ठ वर्णन केलं बघा. आता जिये गावेचा पहार दिवोवरी, म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य बघा किती म्हणले. जिये गावीचा त्या ब्रह्मलोकामध्ये 1 दिवसाचा विचार केला तर बघा आता, म्हणजे त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य किती मोठं बघा तुम्ही. जिये गावेचा पहार दिववरी, ज्या गावातील दिवस आणि दिवसातील 1 प्रहर. बरं का, प्रहर किती असतात दिवसाला? 8 प्रहर. किती असतात? 8 असतात. दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4. ठीक आहे, 4 प्रहर. ठीक आहे. हा, तर दिवेचा पहार म्हणजे 1 प्रहर एवढा मोठा आहे का एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी. अमरेंद्राचे, अमृत पिऊन जो काही इंद्र झालेला आहे, बरोबर का, जो काही इंद्रदेव आहे का, ज्यानं इंद्र पदवी संपादन केलेली आहे, असा असणारा इंद्रदेव, त्या इंद्रदेवाचं आयुष्य देखील त्या एका प्रहराला धरत नाही. म्हणजे तो इंद्र देखील त्या एका प्रहरामध्ये राहत नाही. म्हणजे इंद्राला देखील त्या एका प्रहरामध्ये जन्माला लागतं आणि मरणावं लागतं. म्हणजे बघा किती मोठा प्रहर आहे. बघा इंद्रदेवाचं आयुष्य सांगितलं किती मोठं. कारण इंद्रदेव काय पेलेला आहे, जे काळकोटाचे सहोदर, जे मृत्यू भेने प्याले अमर. देवताने काय केलं, अमृत प्राशन केलं. मग अमृत प्राशन केल्यामुळे त्यांना काय झालं, भरपूर आयुष्य प्राप्त झालं. म्हणजे त्यांना आयुष्य कसे आहे, भरपूर आयुष्य आहे. पण तरी देखील त्या इंद्राला त्या ब्रह्मलोकातील एका दिवसातील एका प्रहरा 8 प्रहरापैकी जो काही 1 प्रहर आहे, त्या प्रहरामध्ये त्याला जन्मावं लागतं आणि मरावं लागतं. म्हणजे त्या एका प्रहरामध्ये 14 इंद्र जन्माला येतात. किती? 14. बघा, एका प्रहरामध्ये विलोनी पांथी उठी एकसरी 14 जणांची. बघा, एकसरी 14 जणांची पांथी विलोनी उठली. दिवसामध्ये काय, एका प्रहरामध्ये 14 इंद्र जन्माला येतात. बघा, एका दिवसातून एकसारख्या 14 इंद्राच्या पंक्ती उठून जातात. इतकं काय आहे त्या इतकं ते ब्रह्मलोकाचं दिवस इतका मोठा आहे का एका दिवसामध्ये काय 14 इंद्र जन्माला येतात. बघा, सहस्त्रयुग मी सांगायचं का, इतका असलेला मोठा ब्रह्मदेव, त्याला पण काय पुन्हा जन्माला यावं लागतं. सहस्त्रयोग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः, रात्रिं योग सहस्रांतां तेहो रात्र विदो जनाः. सहस्त्रयोग पर्यंतम यद ब्रह्मणो विदुः. बघा, ब्रह्मणो सहस्त्रयोग पर्यंत 4 युगे. बघा, हे जे काही 4 युग आहेत कोणचे, सत्यलोक, कोणता योग, त्रेतायोग, कृतयोग, त्रेतायोग, द्वापारयोग आणि कलियोग. हे जे काही 4 युग आहेत ना, हे 4 युग 1000 वेळा गेल्यानंतर जो काही काळ होतो तो म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. किती? आणि पुन्हा हे 4 युग 1000 वेळा गेल्यानंतर जे काही वेळ होतो ती ब्रह्मदेवाची 1 रात्र. बघा, सहस्त्र युग पर्यंत 1000 वेळा, सहस्र म्हणजे 1000, 1 युगाची चौकडी म्हणजे हे 4 युग 1000 वेळा जावं लागतं, तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस. पुन्हा रात्रीम युग सहस्रांता, रात्र देखील तशा प्रकारे त्याची मोठीच आहे. त्या एकदा म्हणजे 4 युग 1000 वेळा जावं लागतात. तेहो रात्र विदो जनाः. असं असणारं ब्रह्मदेवाचं आयुष्य कोण पाहतात, अहोरात्र विद जनाः, म्हणजे ज्यांना भरपूर आयुष्य आहे असे
असे जे जाणतात ते खरे दिवस आणि रात्र जाणणारे आहेत. जे लोक सूर्यचंद्राच्या गतीवरून मृत्यूलोकातील अहोरात्र जाणतात त्यांना कालाचे संकुचित ज्ञान आहे असे समजा. म्हणजे एक दिवस केव्हा समजायचा? युग हजार वेळा गेल्यानंतर एक दिवस, युग 1000 वेळा गेल्यानंतर एक रात्र. बघा, इतकी मोठी रात्र आणि इतके मोठा दिवस. जे चौकडिया सहस्र जायते ठाव ठाव वेळची होय. जेव्हा चौकडिया ही जी काय चौकडिया आहे 4 युगांची, ती जेव्हा 1000 वेळा जाते तेव्हा काय ठाये ठाव वेळची होय. तेव्हा एक दिवस परिपूर्ण होतो ब्रह्मदेवाचा. आणि तैसेची सहस्रवर्य पाहे रात्रीचे येत. आणि तशाच प्रकारे सहस्रवर्य 1000 वेळा युग गेल्यानंतर ब्रह्मदेवाची एक रात्र होते. एवढे अहोरात्र जे तिचे ते न लौटिते जे भाग्याचे, देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. सारांश विचार केला तर ज्या ब्रह्मलोकामध्ये एवढी मोठी रात्र आणि एवढा मोठा दिवस आहेत, इतकं मोठं असणारं जे काही मोठा काळ आहे ब्रह्मदेवाचा, त्या तरी देखील असे काही भाग्यवान आहेत का ज्यांचं आयुष्य नष्ट होत नाही. म्हणजे ब्रह्मदेवापेक्षा कदाचित त्यांना काय आहे, जास्त आयुष्य आहे. बरोबर का? मग त्यांचं वर्णन केलं. मार्कंडीय, व्यास इत्यादी जे काही चिरंजीव आहेत ते ब्रह्मदेवाचे अहोरात्र पाहू शकतात. म्हणजे कदाचित त्यांना ब्रह्मदेवापेक्षा जास्त आयुष्य. ते स्वर्गातील मार्कंडीय, व्यास इत्यादी काय म्हणले चिरंजीव ब्रह्मदेवाचे आयुष्य पाहू शकतात. एवढ्या त्या कालानेही ज्या भाग्यवंतांचे आयुष्य नष्ट होत नाही. बघा, म्हणजे इतका काळ गेल्यानंतर कदाचित ते चिरंजीव झाला पाहिजे, पण नाही म्हणलं तरी देखील त्यांचं आयुष्य नष्ट होत नाही. इतके त्यांना मोठं आयुष्य आहे. एरा सुरांगणाचे नवाई विषय सांगावे येत काय. मुद्दल इंद्राचीच दशा पाही जे देहाचे 14. इतर जे काही देवता आहेत ना, या ऋषींना सोडल्यानंतर वगळता जे काही इतर देवता आहेत त्यांचं काही आश्चर्य सांगायची आवश्यकता नाही. त्यांचं काय नवल वर्णन करायचं? त्यांच्यामध्ये काहीच नवल नाही. कारण त्यांना ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र जन्माला येतात. बरोबर का? विशेष सांगावी तिथं काय. या दीर्घायुष्यांच्या विषयामध्ये इतर देवांचे विशेष आश्चर्य सांगावे असे काय आहे? काहीच नाही. त्यांचं काही इतकं नवल नाही. कारण स्वर्गामध्ये राहून अमृत पिऊनही देव चिरंजीव नाहीत. देव काय चिरंजीव आहेत का? नाहीत. मुळात देवराज इंद्राची दशा पहा की ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र जन्मनाश पावतात. ते ब्रह्मदेवाचे अहोरात्र कसे पाहतील? कारण दिवस मावळण्याच्या आधी यांचा काय होतो? दिवस मावळण्याच्या आधी यांचा जन्म होतोय, मरण होतंय. त्यांना रात्रच कळत नाही तर ते काय ब्रह्मदेवाचे अहोरात्र ब्रह्मदेवाचं आयुष्य ते पाहू शकतील का? नाही पाहू शकत. परी ब्रह्मयाची आहे आठा प्रहराते, जे आपुलिया डोळा देखते आहाती गाता याते अहोरात्र विद म्हणीजे. परंतु म्हणले ब्रह्मदेवाचे आहे 8 प्रहराते आपुल्या डोळा देखते. ब्रह्मदेवाच्या देखील 8 प्रहरांना जे आपल्या दीर्घायुष्य नेत्राने पाहतात त्यांना काय म्हणावं? अहोरात्र व्यक्ते. अव्यक्ताद व्यक्तय सर्वा प्रभवन्त्य हरागमे. रात्रागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त संज्ञके. भूतग्राम स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते. रात्र्यागमे वश पार्थ प्रभवत्यहरागमे. म्हणले काय? ब्रह्मदेवाची रात्र, ब्रह्मदेवाचा दिवस. जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो त्यावेळेस काय होतं? हे सृष्टी उत्पन्न होते. ज्यावेळेस ब्रह्मदेवाची रात्र आरंभ होते त्यावेळेस काय होतं? म्हणले सृष्टीचा प्रलय होतो. सृष्टी पुन्हा अव्यक्त स्वरूपामध्ये जाते. आणि ब्रह्मदेवाचा दिवस आल्यानंतर सृष्टी पुन्हा काय होते? व्यक्त होते. बघा, अव्यक्तात् व्यक्तयः सर्वा प्रभवन्ति अहरागमे. आगमे. म्हणजे दिवस, आगमे म्हणजे दिवस आला असता, दिवस उजाडला असता. अव्यक्तात् सर्वः व्यक्तयः प्रभवन्ति. अव्यक्तापासून सर्व काय होतंय? म्हणले व्यक्त होतंय. आणि रात्री आल्यानंतर तत्र एव अव्यक्त संज्ञके प्रलीयन्ते. पुन्हा त्या अव्यक्त अशा
अव्यक्त अशा स्वरूपामध्ये अव्यक्त प्रकृतीमध्ये सर्व काय होतं? लीन होतं. भूतग्रामसह एव अयम भूत्वा भूत्वा प्रलीयते. रात्र्या आगमे किंवा रात्री आगमे अवश्य पार्थ प्रभवती अहरागमे. स एव अयम भूतग्राम. तोच काय म्हणले हा भूतग्राम. भूत्वा भूत्वा प्रलीयते म्हणजे पुन्हा जन्मतो पुन्हा मरतो, पुन्हा जन्मतो पुन्हा मरतो. भूत्वा भूत्वा प्रलीयते उत्पन्न होऊन पुन्हा मरतो. बघा तोच हा भूतसमुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन ब्रह्मदेवाची रात्र आली असता काय होतो? रात्री आगमे. ब्रह्मदेवाची रात्री आल्यानंतर काय होतो? अवश्य म्हणजे पराधीने. जीव कसा आहे? पराधीन आहे. कशाच्या? कर्माच्या. कशाच्या? कर्माच्या पराधीन आहे. कर्मामुळे त्याला काय केले, कर्म झाले, त्याचे भोग आले. कर्माच्या पराधीनतेमुळे त्याला जन्म घ्यावा लागतो. पुन्हा तोच काय म्हणले? कर्म पराधीनपणे लय पावतो. केव्हा? रात्री आगमे प्रलियंते. ब्रह्मदेवाची रात्र आरंभ झाली का हा काय होतो? लीन होतो, नाश पावतो. पुन्हा अहर आगमे. अह म्हणजे दिवस. दिवस आल्यानंतर पुन्हा काय होतो? कर्माच्या पराधीनतेने काय होतो? पुन्हा दिवस आल्यानंतर उत्पन्न होतो ना, का तरी नष्ट होतो. हा इतका तये ब्रह्मभुवनी दिवसे पाये ते वेळी गगना केही न समाये ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. ते ब्रह्मभुवनी दिवसे पाये. त्या ब्रह्मलोकातील म्हणले दिवस जेव्हा उजाडतो, दिवसे पाहे म्हणजे दिवस उजाडतो, तेव्हा ते वेळी गगना केही न समाये तेव्हा कुठेही त्यांची संख्या मावत नाही. म्हणजे इतकं मोठं विश्व उत्पन्न होतं. ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. दिवस उजाल्यानंतर भरपूर काय इतकी मोठी सृष्टी उत्पन्न होते. ऐसे अव्यक्ताचे विश्व व्यक्त होय. अव्यक्त असणारं विश्व तेव्हा व्यक्त होतं. पुढती देहाची चौपहारी पेटे. पुन्हा दिवसाचे 4 प्रहर संपतात तेव्हा आणि हा आकार समुद्र आटे. का लगेच पुन्हा जो काही उत्पन्न झालेला होता आकार, जो काही व्यक्त झाला होता तो पुन्हा आटतो पाठी. तेव्हा हा विश्वाकार रूपी समुद्र आटून जातो. आणि त्यानंतर पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. आणि त्यानंतर पहाट झाल्याबरोबर तशाच प्रकारे हा विश्वरूपी आकार समुद्र पुन्हा जशाच्या तसा काय होतो? पुन्हा भरू लागतो. समजलं? सोपं आहे ना. शारदेची प्रवेशी अभरे जिरती आकाशी. शारदेची प्रवेशी म्हणजे काय? हिवाळा आल्यानंतर, शरद ऋतू आल्यानंतर काय होतो? अभरे आकाशी जिरती. आकाशामध्ये ढग केव्हा असतात? पावसाळ्यामध्ये. वर्षा ऋतूमध्ये काय असतात? आकाशामध्ये काय असतात? ढग असतात. आणि एकदा काय शरद ऋतूचा आरंभ झाला म्हणजे पावसाळा संपल्यानंतर ढग काय होतात? आकाशामध्ये लय पावतात. बरोबर का? आणि जेव्हा पुन्हा पावसाळा येणार, मग पावसाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू संपणार आणि आता वर्षा ऋतू आरंभ होणार, त्यांना काय होतं? पुन्हा काय होतं? आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात. शारदेची प्रवेशी अभ्रे आकाशी जिरते. शरद ऋतूचा प्रवेश झाल्यानंतर म्हणले अभ्र म्हणजे ढग आकाशामध्ये जिरतात. हे त्यावेळेचं होतं. आता काय कलियुग आहे. केव्हा पाऊस पडतो, केव्हाही ऊन पडतं, केव्हाही थंडी वाजते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काय तिन्ही ऋतू समान. तिन्ही काळामध्ये का आता काय तिन्ही ऋतूमध्ये काय तिन्ही ऋतू असतातच. आता काय पाऊस पडायची वेळ आहे का? पण नाही. आता पण काय होतोय? उन्हाळ्यात पाऊस पडतोय भयंकर. बघा शारदेची प्रवेशी अभ्रे आकाशी जिरते. मग ग्रीष्मांती जैशी पुढती निगती. ग्रीष्मा अंती. ग्रीष्म म्हणजे काय? ग्रीष्म म्हणजे काय? ग्रीष्म कोणता कशामध्ये असतो ग्रीष्म ऋतू? उन्हाळा. मग उन्हाळ्याच्या अंती पुन्हा काय ढग आकाशामध्ये येतात. शारदेची प्रवेशी अभ्रे जिरती आकाशी मग ग्रीष्मांत जैशी पुढती निगती. मग पुन्हा उन्हाळ्याच्या शेवटी पुन्हा काय आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात. तैशी ब्रह्मदिनाची आधी हे भूतसृष्टीची मांदी जव सहस्रावधी निमित्त पुरे तव मिळे. त्याप्रमाणे 4 युगे 1000 संख्येपर्यंत गेल्याचे निमित्त जेव्हा पूर्ण होते, जव सहस्रावधी निमित्त पुरे तव हे तैशी ब्रह्मदिनाची आधी हे भूतसृष्टीची मांदी मिळे. जेव्हा 4 युग 1000 संख्येपर्यंत जातात, म्हणजे जेव्हा निमित्त पूर्ण होतं, तेव्हा ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या सुरुवातीला
ह्या भूतांची उत्पत्ती होऊन त्यांचा समुदाय पुन्हा एकत्र जमतो. केव्हा? ब्रह्मदेवाचा दिवस उजाडल्यानंतर. पहाटे रात्रीचा अवसर होय आणि विश्व अव्यक्तीला जाय. पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाची रात्र आरंभ होते तेव्हा हे विश्व पुन्हा अव्यक्तामध्ये लयाला जातं. तोही युग सहस्र मोठका पाय आणि तैसे शिरचे. तेव्हा तो रात्रीचा समय देखील युगांच्या चौकड्या 1000 वेळा जाईपर्यंत असतो. आणि पुन्हा थोडीशी पहाट झाली की पूर्वीप्रमाणेच भूतांची रचना होते. तर सारा हेच वर्णन आहे. हे सांगावया काय उपपत्ती. या ब्रह्मलोकाच्या एका अहोरात्रामध्ये जे जगाचा प्रलय आणि संभोती या ब्रह्मभुवनीच्या होती अहोरात्रा माझी. म्हणले या ब्रह्मलोकाच्या एका अहोरात्रामध्ये काय होतंय? या जगाची उत्पत्ती आणि जगाचा काय होतोय? प्रलय होतो. हे सांगण्याचा तात्पर्यभूत अभिप्राय काय आहे असे म्हणाल तर कैचे थोरियेचे मान पाहे पहा. बघा म्हणले कैचे थोरियेचे मान पाहे पहा. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचं प्रमाण किती आहे बघा ना. ब्रह्मदेव किती मोठा आहे बघा. इतका मोठा आहे. जो सृष्टी बीजाचा साठोबा तो काय अनंत भूत उत्पत्तीच्या बीजाची काय आहे? साठवण आहे. परंतु पुनर्जन्माच्या मापात अनंत भूते घातल्यानंतर त्या मापाला वरची शीग तोच ब्रह्मदेव झाला आहे. म्हणजे काय? ब्रह्मदेवाने सर्व भूतांना काय केलं? पुनरावृत्तीच्या मापामध्ये घातलं. पुनर्जन्माच्या मापामध्ये घातलं त्यांना का तुमचा आता पुनर्जन्म होणार. पण सगळ्या शेवटी कोणाला राहावं लागलं? त्या मापामध्ये ब्रह्मदेवालाच राहावं लागलं. त्याला पण देखील पुनर्जन्म आहे. एडवी त्रैलोक्य हे शिग म्हणतो ना आपण. असं आपण आदलीमध्ये धान्य मोजल्यानंतर आपण वर शिग लावतो. तर शेवटी सर्वात उंच कोण म्हणले? त्या शिगीला ब्रह्मदेव आहे. खाली इतर जीवजंतू आहे पण सर्व याला वरती बसावंच लागलं त्या शिगेवर. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा ते गावीचा हा पसारा तो हा दिनोदयी कसरा मांडत असे. एरवी अर्जुना त्या सत्य लोकरूपी गावातील हे त्रैलोक्य म्हणजे एक मोठा पसारा आहे. आणि तो हा पसारा दिवस उजाडला असता निर्माण होतो आणि दिवस मावळपर्यंत एकसारखा कोणत्या न कोणत्या रूपामध्ये कोणत्या न कोणत्या दिशामध्ये मांडला जातो. त्याची मांडामांड दिवस निघाल्यापासून मावळेपर्यंत एकसारखी चालू असते. बघा म्हणजे या त्रैलोक्याची मांडामांडणी काय? उजाडल्यापासून मावळेपर्यंत काय सारखीच चालू असते. पाठी रात्रीचा समपायी आणि अपायीसाची साठवे. नंतर रात्रीचा समय प्राप्त होतो तेव्हा आपोआप हा सर्व पसारा ब्रह्मदेवाने जणू आज्ञा केल्याप्रमाणे गुपचूप जेथेच्या तेथे पुन्हा काय होतो? साठवतो, लय पावतो. म्हणे जेथी चेतेत स्वभावे साम्याशी. स्थूल सूक्ष्म नाम रूप जाती संबंध क्रिया भेद हे वैषम्य नष्ट होऊन स्वभावत अव्यक्ताच्या साम्याला येतो. उदाहरण दिलं जैसे वृक्षपण बेजाशी आहे. वृक्षाचं काय झालं? वृक्ष झाड कशामध्ये साठवतं? बीजामध्ये. पुन्हा त्या बीजामधून काय होतं? झाड होतं. पुन्हा झाडापासून. अशा प्रकारे झाड म्हणजे व्यक्त स्थिती आहे आणि बीज म्हणजे अव्यक्त स्थिती आहे. की मेघ हे गगन झाले की काय झालं? आकाशामध्येच काय झाले? ढग उत्पन्न झाले आणि पुन्हा ते ढग कुठं लय पावले? आकाशामध्येच. तैसे अनेकत्व जेत सामावले ते साम्य म्हणिपे. तशा प्रकारे ज्या अनेकत्व ज्या एकामध्ये सामावले जाते त्यांना काय म्हणतात? साम्य म्हणतात. जसं वृक्ष कुठे साम्याला येतो? बीजात. त्याप्रमाणे वृक्षातील मुळे बुंधा शाखा फांद्या डहाळ्या पल्लव पाने फुले फळे ही विविधता नष्ट होऊन तो वृक्ष एका बीजामध्ये समाविष्ट होतो. किंवा अनेक मेघ हे आकाशरूपी झालेले असतात. अशा प्रकारे परस्तस्मात् भावन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः. यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परः तस्मात् तु भावः अन्यः व्यक्तः अव्यक्तात् सनातनः. यः सः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. तस्मात् परः भावः तु अन्यः. त्या स्थूल विद्यापेक्षाही या स्थूल म्हणजे या सृष्टीपेक्षाही जो काय पलीकडा आहे ज्याला काय म्हणतात? अव्यक्त म्हणतात. व्यक्त अव्यक्तात् सनातन म्हणजे काय? ते व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे असणारं ते अव्यक्त आहे.
तो काय म्हणले, इंद्रियांना, मनाला, बुद्धीला कसा आहे, अविषय आहे, म्हणून त्याला काय म्हटले, अव्यक्त असं म्हटलेलं आहे. जो सर्व कालामध्ये अस्तित्व रूप असतो, काय सनातन म्हणजे जो सर्व कालामध्ये, तिन्ही कालामध्ये काय तो अस्तित्वात असतो. सनातन म्हणजे तो नित्य आहे. यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यते. सर्व भूतांचा जरी नाश झाला तरी देखील तो नष्ट होत नाही, असं असणारं जे काय प्रश्रेष्ठ स्वरूप आहे ते. तत्सम विषम न दिसे काही, म्हणून हे भूते भाषण आहे. जेवी दुधाची झाली या दही नाम रूप जाय. त्याचं वर्णन केलं. ते तत्सम विषम न दिसे काय, त्या अव्यक्त स्थितीमध्ये काय सम नाही विषम नाही. एकदा काय जसं वृक्ष हे बीजामध्ये समाविष्ट झालं, अशा प्रकारे त्यामध्ये समविषम न दिसे काय. हा त्या साम्यातील विश्वामध्ये काय हा याच्यासारखा आहे, हा याच्यावर अगदी विलक्षण आहे, हे साम्य वैषम्य काहीच दिसत नाही. म्हणून तेथे आकाशादी भूते, ही जरावीज प्राणी, ही भाषा संभवत नाही. जेवी दुधाची झालिया दही नामरूप जाय. जेव्हा दूध हे दही होतं तेव्हा त्याचं नाम आणि रूप काय होतं, नष्ट होतं. नाम आणि रूप, दह्याचं काय, दुधाचं काय झालं, दही झालं. मग त्या दुधाचं असणार दूध हे नाव राहतं का, नाही, दही नाव राहतं. आणि आकार देखील वेगळा होतो. दही कसं असतं, दूध कसं असतं अगदी पाण्यासारखं पातळ, दही कसं असतं रूप वेगळं आलं. तेवी आकार लोपासरीसे जगाचे जगपणा भ्रंशे. तशा प्रकारे आकाराचा लोप झाल्यानंतर जगाचा जगपणा काय होतो, नष्ट होतो. जगाचा जगपणा काय होतो, नष्ट होतं. परी जेथे झाले ते तैसे तैसेचे असे. परंतु हा आकारलोप ज्या अधिष्ठान रूपी परमात्म्याच्या ठिकाणी होतो तो मात्र जशाच्याच तसा कसा आहे, कुटस्थ नित्य आहे. त्याचा लोप किंवा नाश संभवत नाही. जसं दोरीवर उत्पन्न झाला साप आणि दोरीवर नष्ट झाला साप, पण दोरी नष्ट होते का, दोरी उत्पन्न होते का, दोरी उत्पन्न होत नाही, दोरी नष्ट होत नाही. साप उत्पन्न होतो, साप नष्टही होतो. तया नाव सहज अव्यक्त. त्याला काय म्हणतात, मग ज्या ठिकाणी जगाचा लय होतो त्याला काय म्हणतात, अव्यक्त. आणि तेच आकारास आले असतं त्याला काय म्हणतात, व्यक्त असं म्हणतात. हे एकास्तव एक सूचित, एरवी दोन्ही नाही. एरवी विचार करून पाहिलं तर त्याच्या ठिकाणी व्यक्त आणि अव्यक्त हे काही शब्द हे असं म्हणणं संभवत नाही. फक्त काय एकाच्या सापेक्ष एक हे दिसतंय प्रत्यक्ष, म्हणून त्याला काय म्हणायचं, व्यक्त. आणि ते डोळ्याला दिसत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं, अव्यक्त. व्यक्त आणि अव्यक्त, वास्तविक त्याला व्यक्त हे म्हणता येत नाही, अव्यक्तही नाही. हे एका अव्यक्ताच्या सापेक्ष दुसरे व्यक्त आणि व्यक्ताच्या सापेक्ष अव्यक्त असे सूचित केलेले आहे. एरवी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी व्यक्तत्व आणि अव्यक्तत्व हे दोन्ही धर्म नाही. सगुण त्याच्या त्याला असतो, सगुणही नाही, निर्गुणही नाही, बरोबर का. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. जैसे आटले या रूपे आटले पण ते खोटी म्हणेपे, पुढती तो घनाकारू हारपे जे वेळी अलंकार होती. रूपे आटलिया, काय केलं, सोन्याची आटणी केली. सोने काय केले, सोन्याचं काय केलं, अलंकाराचं काय केलं, पाणी केलं. आणि त्याचं काय केलं, एक गोळा तयार केला. आटले पण ते खोटी म्हणेपे, त्याचं काय केलं, एक लगड केली, गोळा तयार केला. पुन्हा काय केलं, त्या लगडीचे त्या गोळ्याचे काय केले, पुन्हा अलंकार केले. म्हणजे पहिले काय केलं, अलंकाराचं काय केलं, पाणी केलं, त्याचा गोळा तयार केला. म्हणजे व्यक्त असलेले अलंकार काय केले, सोनं, व्यक्त असलेलं सोनं काय केलं, अव्यक्त केलं. पुन्हा त्या अव्यक्त असलेल्या सोन्याचे काय केले, पुन्हा वितळून पुन्हा अलंकार व्यक्त केले. बरोबर का, झालं का. आता सोनं व्यक्त आहे का अव्यक्त आहे, काय नाही. सोनं लगडही नाही, सोन्याच्या ठिकाणी गोळा हा धर्म नाही. म्हणजे लगड हा, सोन्याला लगड हे देखील नाव नाही आणि सोन्याला अलंकार हे देखील आरोपच आहे त्याच्याविषयी. सोनं ते सोनंच आहे, सोनं याच्यामध्ये पण आहे, सोनं त्याच्यामध्ये पण आहे. फक्त याला काय म्हणतात, अलंकार. याला काय म्हणतात, लगड बा, काही म्हणतात आपण त्याला बिस्किट, असं म्हणजे वेगळं नाव आहे त्याला. हे दोन्ही जैशी होणी एकी साक्षी होत सुवर्णे. हे दोन्ही प्रकार जसे एका निर्विकार सोन्याच्या ठिकाणी संभवतात, म्हणजे अलंकार आणि इकडं काय, लगड, सोन्याचा गोळा. हे दोन्ही धर्म कुठे संभवतात, सोन्याच्या ठिकाणी. तशा प्रकारे वस्तूच्या ठाई व्यक्ता व्यक्ताची कडसणी. तशा प्रकारे व्यक्त आणि अव्यक्त यांच्यातील भेद एकाच साक्षी स्वरूप असलेल्या
वस्तूच्या ठिकाणी संभवतो. ते तरी व्यक्त ना अव्यक्त. वास्तविक ते व्यक्तही नाही अव्यक्तही नाही, नित्य नाही नाशिवंत देखील नाही. या दोन्ही भावा अतीत अनादिसिद्ध. या दोन्ही भावाच्या अतीत म्हणजे पलीकडचं जे आहे ते कसं आहे, अनादिसिद्ध आहे, उत्पत्तीरहित आहे, नाशरहित आहे, स्वतःसिद्ध आहे. जे हे विश्वाचे होणे असे परी विश्व पण नासलेनी न नासे. जे या विश्वाच्या आकाराने होऊन राहतं, बरोबर का. विश्व उत्पन्न झाल्यानंतर त्या विश्वामध्ये असतं, परंतु विश्व नष्ट झाल्यानंतर ते नष्ट होत नाही, बरोबर. परी विश्व पण नासलेनी न नासे. जसं अक्षरे पुसिल्या जैसा अर्थ न पुसे, बरोबर का. आपण फळ्यावरती काहीतरी लिहिलं आपण अक्षराद्वारे, बरोबर का, काहीतरी समजून सांगण्याकरता अर्थबोध झाल्या, मग काय केलं ते पुसून टाकलं. आता अर्थ पुसला का अक्षर पुसले आपण, अर्थबोध झालेलाच आहे किंवा, बरोबर का. किंवा आपल्याला त्या अक्षराद्वारे आपल्याला जे सांगायचं होतं ते कसं आहे, स्वतःसिद्ध आहे. आपण फक्त काय केलं, त्याला अक्षराच्या रूपाने काय केलं, व्यक्त केलं, बस. अक्षरे पुसल्या जैसा अर्थ न पुसे. तशा प्रकारे त्या स्वरूपाच्या ठिकाणी जगाची उत्पत्ती, जगाचा लय होत राहतो. ते कसं आहे, जसेच्या तसं आहे. पायबा तरंग तरी होत जात परी तेथ उदक ते अखंड असत. दुसरं उदाहरण दिलं, तरंग म्हणजे काय, पाण्याच्या लाटा. पाण्यावरती काय लाटा उत्पन्न होतात आणि जन्मतात. पाण्यावरती लाटा उत्पन्न होतात आणि जन्मतात, खरंय का. काय होतं, पाण्यावरती लाटा उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. तर पाण्यावरती बघा, पाहेबा तरंग तरी होत जात, पाण्यावर तरंग होतात आणि जातात. परी तेथ उदक ते अखंड असतं. परंतु त्या ठिकाणी काय, पाणी जशाच्या तसं आहे. जी लाट उत्पन्न झाली त्याच्यामध्ये काय होतं, पाणीच होतं. आणि जी लाट नष्ट झाली त्याच्यामध्ये काय आहे, पाणी. पाणीच फक्त काय वर येतं, पाणीच खाली जाते. तेवी भूताभावी न नाशत अविनाशजे. तेवी भूत अभावी, भूतांचा जरी अभाव झाला, भूत जरी नष्ट झाली तरी देखील जे अविनाश आहे ना त्याचा काही नाश होत नाही. ना तरी आटते अलंकारी नाटते कनक असे जे आहे परी. किंवा आपण काय केलं, पुन्हा ते उदाहरण दिलं, आपण काय केलं, अलंकाराची काय केली, आटते अलंकारी. अलंकाराची आपण काय केली, आटणी केली. अलंकाराचं काय केलं, पाणी केलं. म्हणजे अलंकार काय झाले, नष्ट झाले. अलंकार नष्ट झाले का सोनं नष्ट झालं, अलंकार नष्ट झाले. सोनं जसे तसंच आहे, सोनं जसं होतं तसंच आहे. तेवी मरते जीव आकारी जे अमर आहे. तशा प्रकारे नाश पावणाऱ्या जीवांच्या मध्ये जे अविनाशी असलेलं स्वरूप ते कसं आहे, जशाच्या तसंच आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका